मित्रांनो नमस्कार. तुम्ही बघताय पॉलिटिक्स इज गोल्ड महाराष्ट्र आमचा चॅनल. बारामतीचं पवार कुटुंब फुटलं तेव्हा महाराष्ट्र राज्यातील पवार समर्थकांच्या काळजात धडधड झाली होती की आता एकमेकांचे हाडवैरी बनून अजित पवार व शरद पवार लढणार. आणि पुढे तसंच झालं. एकमेकांपासून वेगळं झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील लढाईतच अजित पवारांनी काका शरद पवारांना शह दिला. जरा विचार करा मित्रांनो, यापुढच्या काळात घड्याळ या चिन्हाविना शरद पवार निवडणुकांना सामोरं जातील. राष्ट्रवादीचं नाव, झेंडा, चिन्ह काहीही शरद पवारांना माझं म्हणता येणार नाही. या सगळ्यांवरून आपला हक्क शरद पवारांना सोडावा लागला आहे. ज्या माणसानं 1999 मध्ये महाराष्ट्रभर दौरे करून संघटन जुळवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, तोच माणूस त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला माझा पक्ष म्हणू शकत नाही. त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाला, कार्यालयांना माझा म्हणू शकत नाही. स्वतः स्थापन केलेली, स्वतः वाढवलेली संस्था आपल्या डोळ्यांसमोरच परकी झाली आहे. पवारांनी अजित पवार नामक रक्ताचा वारसदार 90च्या दशकात राजकारणात आणला. त्या पाठीमागे त्यांचा हेतू हाच होता की पुढे जाऊन हा आपला आधार बनेल. पण काळानं चक्र उलटी फिरवली. तेच अजित पवार शरद पवारांचेच राजकीय शत्रू बनले. ज्याला वाढवलं, बळ दिलं, मोठं केलं, पद देऊन प्रतिष्ठा मिळवून दिली, तोच माझं ते माझंच आणि तुझं ते पण माझंच असं म्हणून पवारांच्या जवळचं सगळंच हिसकावून गेला. आता प्रश्न हा राहतो की विश्वास ठेवायचा कुणावर? जवळ जाऊन जे मोठं झाल्यानंतर दगा देतात अशांवरती विश्वास ठेवायचा कसा? अशी संस्कृती यापूर्वीही महाराष्ट्रात रुजलेली आहेच. अशी अनेक बंड यापूर्वीही महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली आहेतच. पण बारामतीचं हे प्रकरण रक्ताच्या वारसदारांचं आहे. बारामतीचं पवार कुटुंब नेहमीच महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सर्वात लोकप्रिय राहिलेलं आहे आणि सर्वात जास्त चर्चेत पण राहिलेलं आहे. गेल्या 50 वर्षांपासून जास्त काळ झाला बारामतीनं राज्याच्या राजकारणाचं प्रमुख केंद्र म्हणून भूमिका वठवली आहे. महाराष्ट्रातील इतर राजकीय नेत्यांवर कुरघोडी करण्याचं काम बारामतीचं पवार कुटुंब करायचं, पण आता परिस्थिती बदलली आहे. पवार कुटुंबातील सदस्यच एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. जमेल तेवढे एकमेकांना पाण्यात बघत आहेत. शरद पवारांचे अतिशय विश्वासू जवळचे नेते त्यांना सोडून गेले आहेत. भाजप सोबत मिळून अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडण्याचा प्लॅन आखला, बंड करण्याचा प्लॅन आखला आणि त्यात शरद पवारांचे जवळचे नेते सहभागी झाले. त्यामुळे मोठं बंड झालं आणि राष्ट्रवादी फुटली. शरद पवारांची जवळची माणसं फितूर झाल्यामुळे आणि विरोधक व आपलेच नेते विरोधात गेल्यामुळे आज पवारांवर पक्ष सोडण्याची वेळ आली आहे. त्यांचा पक्ष त्यांच्यापासून हिसकावून घेतला गेला आहे आणि म्हातारपणी वाघ जखमी झाला आहे. नव्हे, सर्वांनी मिळून म्हातारपणी वाघाला जखमी केलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. आमचे सर्व व्हिडिओ नक्की बघा. चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. आपलं प्रेम नक्की द्या. जय महाराष्ट्र.